बँक व्यवस्थापकांशी संगनमताने बेकायदेशीरपणे जागेचे गहाणखत करून बँकेकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज लाटले. त्यातील काही जागा परस्पर विकून आपल्या आईची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद आफताब लतीफ कारीगर वय 52 राहणार कोटगी रोड आसरा सोलापूर यांनी पोलिसात दिली आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2013 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडला. तोहिब अयूब शेख वय 40 राहणार जोडभावी पेठ सोलापूर नीलकंठ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक हरीश राधाकिशन सारडा राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की यातील नमूद दोघांनी संगनमत करून मजरेवाडी सोलापूर येथील नवीन सिटी सर्व्हे नंबर 150/1/1/1/3 नवीन सिटी सर्व्हे नंबर 150/1/1/1/4 ही मिळकत एकूण 4000 चौरस मीटर त्यातील पश्चिमेकडील बाजूचे 0.30 आर म्हणजेच 3000 चौरस मीटर क्षेत्राची जागा त्यापैकी 0.25.35 आर इतक्या क्षेत्राची जागा गहाणखत दस्त करून त्यावर 1 कोटी रुपये नीलकंठ बँकेकडून कर्ज घेतले. फिर्यादीची आई रहिमा कारीगर आणि शासनाची फसवणूक केली. तसेच या मिळकतीपैकी 4.65 आर ही मिळकत तोहिद शेख यांनी आदिल गोलंदाज यांना स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करून मिळालेली रक्कम वापरून सदरची जमीन हडप केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून अधिक तपास महिला फौजदार भट्टे या करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.